7 नंबरची जर्सी म्हटलं की सर्वांनाच आठवतो तो कॅप्टन कूल, बेस्ट फिनिशर, तीनही फॉर्मॅटमध्ये भारताला ICCच्या ट्रॉफीज जिंकून देणारा, क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, सर्वांचा लाडका थाला म्हणजेच महेंद्रसिंग धोनी. धोनी निवृत्त झाल्यानंतर या दिग्गज खेळाडूची जर्सी कोणाला मिळणार असं अनेक चाहत्यांना नेहमी वाटत होतं. मात्र आता सचिन प्रमाणेच धोनीचाही सन्मान करण्यात आलाय. ज्याप्रमाणे सचिनच्या निवृत्तीनंतर त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करत ती कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही असा निर्णय घेतला होता, त्याचप्रमाणे आता BCCIने महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी देखील निवृत्त करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आता कोणत्याही भारतीय खेळाडूला धोनीची 7 नंबरची जर्सी परिधान करता येणार नाहीये. धोनीला ट्रिब्यूट देण्यासाठी BCCIने हा निर्णय घेतलाय. BCCIने भारतीय क्रिकेटपटूंना याबाबत सूचना दिली आहे. तसेच BCCIचा हा निर्णय भारतीय खेळाडूंपुरताच मर्यादित असेल, तर ICCच्या नियमानुसार खेळाडू 1 ते 100 यातील कोणताही जर्सी नंबर निवडू शकतात. मात्र भारतीय क्रिकेटपटूंसाठी हा पर्याय आता मर्यादित झालाय. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये 60 जर्सी नंबर देण्यात आलेले आहेत. अशात कोणताही क्रिकेटपटू वर्षभरही क्रिकेटपासून दूर राहिला तर आम्ही त्याचा जर्सी नंबर इतर कुणालाही देत नाही. अशात जो खेळाडू पदार्पण करेल त्याच्याकडे 30च्या आसपास जर्सी नंबर निवडण्याचा अधिकार असेल. दरम्यान अलीकडेच यशस्वी जयस्वाल याने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याने 19 हा जर्सी नंबर मागितला होता. मात्र जर्सी नंबर 19 हा दिनेश कार्तिकचा आहे, तर जयस्वाल राजस्थान रॉयल्सकडून हाच नंबर परिधान करून खेळतो. मात्र BCCIने नकार दिल्यानंतर त्याने 64 हा नंबर घेतला आहे.